हरिपाठ अभंग 12 भाग 2। पर्याचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे। ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिदले संपूर्ण माझ्या हाती। ज्ञानेश्वर महाराज भक्ती करताना आपण कशा प्रकारे भक्ती करतो आणि मग आपल्याला देव खराच दिसतो का, ईश्वर खरंच भेटतो का, याविषयी हरिपाठामधून सांगत असतात। माऊली काय सांगतात की पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे। म्हणजे त्यांनी एक दृष्टांत किंवा उदाहरण दिलेलं आहे। माऊली म्हणतात की आपण जर सर्वांनी पारा पाहिला असेल तर पारा हा धातू हा द्रव स्वरूपातल्या प्रमाणात असतो। जर तो जमिनीवर सांडला तर त्याचे असंख्य अनंत असे कण होतात व ते सर्वत्र पसरून पळू लागतात। मग आता हे सर्व कण आपल्याला एकत्र गोळाही करता येत नाहीत, वेचता येत नाही, हे खूप अवघड असतं। त्याचप्रमाणे माऊली सांगतात की तुम्ही अनेक व्रत करताल, वैकल्य करताल, यात्रा करताल, उपवास करताल, नवस करताल, पण खरंच या सर्व मार्गांनी केलेल्या गोष्टीमुळे ईश्वर मिळतो का? तर ईश्वर या सर्व गोष्टींनी खऱ्या स्वरूपात प्राप्त करता येत नाही। कारण या गोष्टी करून जर ईश्वर प्राप्त होत असता तर ईश्वर प्राप्तीचं काम खूप सोपं झालं असतं। पण जोपर्यंत मनामध्ये उत्कंठ भावनेनं आणि शुद्ध मनानं तुम्ही जर नामस्मरण करत नाहीत, तुमचं आचरण शुद्ध ठेवत नाहीत, तोपर्यंत अशा मार्गातून तरी ईश्वर प्राप्त होत नाही। ईश्वराला प्राप्त करणं हे तुमच्या भाव आणि भक्तीचा संयोग आणि संकल्प असला पाहिजे। जर तुमची भाव आणि भक्ती ही जर जोरात असेल, ही जर प्रामाणिक आणि योग्य असेल, तर त्या ईश्वराला तुमच्यासाठी यावंच लागतं। ज्याप्रमाणे रामायणामध्ये शबरीची भक्ती मोठी होती म्हणून राम शबरीला भेटायला आले, कारण शबरीच्या भेटीसाठी रामाला यावंच लागलं। देव हे ईश्वर आपल्या भक्ताच्या भेटीसाठी, जर भक्ताची भक्ती श्रेष्ठ असेल तर रूप घेऊन येतात। त्यांना इथं एखादं रूप घेऊन यावंच लागतं, त्याशिवाय पर्याय नसतो। कारण भगत बिना कुछ भी नहीं है, भगत के बस में है भगवान, असं आपण म्हणतो। म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की अशा प्रकारे भक्ती करणं हे खरंच आवश्यक आहे। आणि कलियुगामध्ये ह्या स्वार्थी भक्ती जर आपण करत असाल तर मात्र हा हरिपाठच आपल्याला सुधरवू शकतो। ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिदले संपूर्ण माझ्या हाती। ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की त्यांचे गुरु हे निर्गुण आहेत, म्हणजे निवृत्तीनाथ हे निर्गुण आहेत। प्रत्यक्ष निवृत्तीनाथ असं सांगतात की ह्यांना जी शिकवण ज्ञानेश्वरांना दिली ती निवृत्तीनाथांनी निर्गुण असे परमात्माचे तत्व हे कसे असतात हे ज्ञानदेवांना सांगितले आणि त्यांना एक भक्तीचा वारसा दिला। म्हणून ज्ञानदेव असं म्हणतात की त्यांनी दिदले संपूर्ण माझ्या हाती। म्हणून सामान्य लोक जरी आपल्या या मायेच्या मोहपाशेच्या बंधातून मुक्त व्हावे आणि हरिपाठाच्या जोरावर आपण जर ईश्वराला प्राप्त करावे, हीच माऊलींची इच्छा आहे। म्हणून हे हरिपाठाचे अभंग आपल्याला या गोष्टींचं खरं स्वरूप सांगतात आणि हेच एकनिष्ठ भाव ठेवून जर हरिपाठ केला तर भगवंताचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही। जय जय रामकृष्ण हरी।